आज 8 तारीख आहे, 8 जून बरोबर. 1 मे ला जो आपण इंटिग्रेशन सुरू केला होता, कुठला इंटिग्रेशन सुरू केला होता आपण? इनडेफिनाइट इंटिग्रेशन बरोबर. 1 मे पासून जवळपास मला वाटतं 5 जून पर्यंत आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्यामध्ये आपण एक 20-25 क्वेश्चनचा आपण एक छोटासा क्रॅश कोर्स पण आपण त्यामध्ये घेतला, ज्याच्यामध्ये JEE मेन्स आणि MSc CET मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आपण पाहिले. राईट. आज आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन चालू करतोय. राईट. आता आपल्याला हे सुरू करायच्या आधी मी सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये इंटिग्रेशनचे 2 टाइप सांगितले होते, डेफिनाइट आणि इनडेफिनाइट. आता एक्झॅक्टली इनडेफिनाइट आणि डेफिनाइट मध्ये काय डिफरन्स आहे 2 मिनिटांमध्ये परत रिवाइज करूया, म्हणजे आपल्याला कन्सेप्ट कळून जाईल. ठीक आहे. तर मी काय करतोय सगळ्यांनी लक्ष द्या. समजा मी एक लाईन ड्रॉ केली. ओके. या लाईनचं समजा म्हणजे या पर्टिक्युलर कर्वचं इक्वेशन आहे समजा f ऑफ. आता ही लाईन आहे म्हणजे जनरली हे लिनियर इक्वेशन असणार बरोबर. आता मला काय करायचंय की या पर्टिक्युलर स्टेप्स मध्ये समजा मी याला n नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड केलं बरोबर. यस ऑर नो? करेक्ट. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, याला काही बाउंड्रीज नाहीये. ही लाईन इनफायनाइट डिस्टन्स वरती असू शकते. त्या लाईनची लेंथ इनफायनाइट आहे बरोबर. आपल्याला इंटिग्रेशनचा अर्थ काय सांगतो? व्हॉट इज इंटिग्रेशन? इंटिग्रेशन म्हणजे कन्फ्युजन लाईन काय, आपल्याला एखाद्या कर्वचा एरिया फाइंड करायचा आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? इंटिग्रेशनला दुसरा शब्द काय आहे? अँटी डेरिव्हेटिव्ह. त्याला अजून एक शब्द काय, त्याला काय म्हणतात? प्रिमिटिव्ह. आठवते ना तुम्हाला? ओके. काय म्हणतात त्याला? इट इज प्रिमिटिव्ह बरोबर. ओके नाही. मग जर मला एरिया फाइंड करायचा असेल बरोबर, आणि जर ही इनफायनाइट नंबर ऑफ लाईन असेल बरोबर, इनफायनाइट लेंथ असेल त्या लाईनची, तर आपल्याला जो एरिया मिळतो तो एक्झॅक्ट एरिया मिळतो का रे? नाही. म्हणून आपण ज्यावेळी त्या फंक्शनचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करतो त्यावेळी आपण काय करतो, तिथं +c नावाचा एक कॉन्स्टंट ऍड करतो. मला काय म्हणायचं कळतंय का? यस ऑर नो? कारण तो इनडेफिनाइट आहे. इनडेफिनाइट म्हणजे तो डेफिनाइट नाहीये, त्याचं नावच आहे इनडेफिनाइट. ठीक आहे. आता ज्यावेळी मी डेफिनाइट इंटिग्रेशन बोलतोय याचा अर्थ काय होतो की जर मी हेच फंक्शन कन्सिडर केलं आणि या फंक्शन मध्ये माझा स्टार्टिंग पॉइंट घेतला a आणि माझा एंड पॉइंट घेतला b बरोबर, म्हणजे मला या फंक्शनचा स्टार्टिंग पॉइंट माहितीये, या फंक्शनचा एंड पॉइंट माहिती बरोबर. आता मला काय करायचंय की जर या पर्टिक्युलर कर्वचा एरिया फाइंड करायचा असेल तर मी काय करणार, सगळ्यांनी लक्ष द्या. समजा हाच कर्व आहे बरोबर, याचं काय करणार मी? व्हॉट इज माय स्टार्टिंग लिमिट? इट इज a. व्हॉट इज माय एंड लिमिट? इट इज b बरोबर का नाही. तर मला काय करायचं आता, या पर्टिक्युलर रेंज मध्ये त्या कर्वचा काय एरिया आहे हे फाइंड करायचंय. मला काय म्हणायचं कळतंय का? मग जर हा एरिया एक्झॅक्टली मला माहित असेल तर हा +c ऍड करायची गरजच नाही, कारण मला स्टार्टिंग पॉइंट माहिती आहे, एंड पॉइंट माहिती आहे. तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल सांगतो. ओके. मी अजून एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट मला काय म्हणायचं ते कळून जाईल. समजा मी एक कर्व कन्सिडर केला बरोबर. समजा तो कर्व असा आहे बरोबर. या कर्वचे इक्वेशन काय दिलं आपण? y = f of x बरोबर. या कर्वचा स्टार्टिंग पॉइंट समजा इथे कुठेतरी आपण घेतला a आणि इथे कुठेतरी आपण पॉइंट घेतला b बरोबर. तर डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे आपण काय म्हणतो? एरिया अंडर द कर्व बरोबर का नाही, किंवा आपण काय म्हणतो? एरिया बिटवीन द कर्व, म्हणजे दोन कर्वच्या मधला एरिया किंवा त्या कर्वच्या खालचा एरिया जर मला फाइंड करायचा असेल तर आपण इंटिग्रेशनचा कॉन्सेप्ट वापरतो. तर माझा स्टार्टिंग पॉइंट काय रे? a. माझा एंड पॉइंट काय रे? इथं b बरोबर. तर या दोघांच्या मध्ये, या दोन लिमिटच्या मध्ये हा जो काही कॉमन एरिया आलाय, हा एरिया जो मला मिळणार आहे, हा एरिया मला काय मिळणार आहे रे? एक्झॅक्ट एरिया मिळणार आहे. यस ऑर नो? ओके नाही. म्हणून आपण याला काय म्हणतो? डेफिनाइट. म्हणजे कन्फर्म आपल्याला याचं उत्तर माहिती आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन बरोबर. मग आता मला सांगा, जर मला याला इंटिग्रेट करायचे तर मी कसं करणार बघा. इंटिग्रेशन ऑफ f of x विथ रिस्पेक्ट टू x, याचं जर मला आन्सर काढायचं असेल तर हे आन्सर आता कसं काढायचं बघा. व्हॉट इज माय स्टार्टिंग पॉइंट ऑफ दिस पर्टिक्युलर कर्व? इट इज a बरोबर. व्हॉट इज एंड पॉइंट ऑफ दिस पर्टिक्युलर कर्व? b. म्हणजे या दोन लिमिटच्या मधला एरिया मला फाइंड करायचा बरोबर. तर इथे एक सिंपल प्रॉपर्टी वापरायची की याचं नॉर्मल मेथडनीच इंटिग्रेशन काढायचं. हे फंक्शन कोणते असू शकेल बरोबर. याचं जे आतापर्यंत आपण शिकलोय त्याच मेथडने इंटिग्रेशन काढायचं. आणि एकदा मी इंटिग्रेशन काढलं तर एक प्रॉपर्टी वापरायची. काय बघा इथे चेक करा. व्हॉट इज युअर अप्पर लिमिट? अप्पर लिमिट म्हणजे काय रे? वरचं लिमिट. याला काय म्हणतात इथं? दिस इज व्हॉट इज युअर अप्पर लिमिट. मी काय म्हणलं कळालं का रे? आणि इथं काय आपल्याकडे? दिस इज व्हॉट इज माय लोअर लिमिट बरोबर. तर मी काय करणार, याचं पूर्ण आन्सर नॉर्मल म्हणजे इनडेफिनाइटच्या मेथडने सॉल्व्ह करणार. आणि एकदा त्याला सॉल्व्ह केलं तर मी काय करणार? इट इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे माझं सॉल्व्ह करायची प्रोसिजर आहे.
इथं ज्यावेळी एक्सचा आन्सर ज्यावेळी आपण इंटिग्रेट करू त्यावेळी आपण काय करतो, इट इज अप्पर लिमिट म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय करायचं, बी टाकायचं, मायनस एक्सच्या ठिकाणी काय करायचं, ए टाकायचं. म्हणजे फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज नथिंग बट व्हॉट इज इट, इट इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इंटिग्रेट केल्यानंतरची गोष्ट सांगतोय. म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल इथे मी तुम्हाला देऊन हा कॉन्सेप्ट क्लिअर करतो. समजा मी एक कर्व ड्रॉ केला. कुठला कर्व आहे, एक कोणताही रॅन्डम कर्व मी कन्सिडर करतो. ओके, लेट सपोज आय एम ड्रॉइंग अ कर्व. समजा हा कर्व ड्रॉ केला. हा कर्व कोणता आहे सांगा, y इज इक्वल्स टू व्हॉट, sin x. हा कर्व आहे बरोबर. यस ऑर नो. आता मला काय करायचंय, फक्त हा एरिया फाइंड आउट करायचा. व्हॉट एक्झॅक्टली इज दिस एरिया हे मला फाइंड करायचं बरोबर. तर sin x चा कर्व ड्रॉ करताना आपल्या बेसिक गोष्टी काय लक्षात असतात, इट स्टार्ट फ्रॉम 0 इट एंड्स विथ व्हॉट 2π बरोबर का नाही. आणि इथं मध्यभागी काय येते रे सांगा, इथं मध्यभागी येतं पाय. यस ऑर नो. हा जो पॉइंट असतो, व्हॉट इज दिस पर्टिक्युलर पॉइंट, दिस इज पॉइंट इज नथिंग बट व्हॉट π/2. आणि हा पॉइंट काय असतो मला सांगा, इट इज 3π/2 बरोबर आहे काय. हा माझा कर्व आहे. आता मला काय करायचंय, फक्त 0 to π या पर्टिक्युलर केसचं इंटिग्रेशन काढायचंय. म्हणजे हा इकडचा एरिया नाही फाइंड करायचा. कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करायचं मला, 0 to π. आता मला सांगा या केसमध्ये व्हॉट इज माय फंक्शन, y इज इक्वल्स टू f ऑफ x. आणि तो f ऑफ x म्हणजे काय आहे माझ्या या केसमध्ये, sin x आहे बरोबर. मला आता काय करायचं, या sin x ला इंटिग्रेट करायचं फ्रॉम 0 to π. तर मी काय करणार, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ sin x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल्स टू, कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करतोय मी, 0 पासून π पर्यंत इंटिग्रेट करतो बरोबर. आता मला सांगा cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, मायनस sin x बरोबर. मग त्या sin x चे इंटिग्रेशन काय आलं रे, इट इज मायनस ऑफ cos ऑफ x बरोबर. आता इथे मी प्लस सी लिहित नाहीये का, कारण आता आपण डेफिनेट इंटिग्रेशन कडे आलेलो. जर मला याचे एक्झॅक्ट आन्सर माहित नसतं तर मी प्लस सी लिहिलं असतं. पण आपल्याला आता लिमिट्स माहिती आहे. काय लिमिट आहे माझं पहिलं, व्हॉट इज माय फर्स्ट लिमिट, 0 इज द फर्स्ट लिमिट, π इज द नेक्स्ट लिमिट. यस ऑर नो. मला काय म्हणायचं कळतंय का, तर मी काय केलं, हा मायनस साइन बाहेर काढून घेतला आणि अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी काय आहे इथं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे त्या एक्सच्या ठिकाणी मी आता अप्पर लिमिट टाकणार. मायनस साइन तर बाहेर घेतलं मी. आता त्या एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट काय माझं, पाय. म्हणजे इथं काय येणार सांगा, इट इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. व्हॉट इज माय लोअर लिमिट, चेक करा, 0. म्हणजे इथं काय आलं रे, cos ऑफ 0. मी काय म्हटलं कळालं का रे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इफ यू ऑब्झर्व केलं, मायनस साइन विल रिमेन ॲज इट इज. cos π किती असतो रे आपला, -1 मायनस cos 0 किती असतो रे, सांगा बरं, cos 0 किती असतो, cos 0 इज 1 बरोबर का नाही. म्हणजे मला आन्सर काय मिळालं, मायनस साइन तसंच राहिलं ब्रॅकेट मध्ये. -1 म्हणजे किती आलं रे, -2. हे मायनस मायनस झालं प्लस. म्हणजे हा एरिया माझा किती आला रे, 2 युनिट स्क्वेअर बरोबर. आता युनिट स्क्वेअर म्हणजे काय रे, ते सेंटीमीटर स्क्वेअर असेल, किलोमीटर स्क्वेअर असेल, मीटर स्क्वेअर असेल, काही पण असेल बरोबर. म्हणजे हा एरिया जो आला माझा तो किती आला रे, 2. आता कळालं का सगळ्यांना, नक्की शुअर. मग आता मला सांगा, जर हा एरिया 2 आहे तर 0 to π/2 चा एरिया किती येईल, 0 to π/2 चा किती, त्याचा अर्थ येईल ना. 0 to π चा एरिया किती आला माझा, 2 बरोबर का नाही. आता ही फिगर एक्झॅक्टली सिमेट्रिक आहे. इथून इथपर्यंतचा एरिया 2 याचा अर्थ जर मी फक्त डावी साइड कन्सिडर केली तर डावी साइड किती येईल माझी, 1. हा एरिया किती येईल माझा, 1. तो 1 + 1 म्हणून 2 झालेला आहे. जर मी तुम्हाला म्हणलं 0 to 2π टोटल एरिया फाइंड करा, तर टोटल एरिया किती आला पाहिजे रे, 4 यायला पाहिजे का. कारण एक्झॅक्टली वरती जेवढा कर्व आहे तेवढाच कर्व खाली आहे. म्हणजे इथं पण 1 मिळालं, इथं पण मिळालं. म्हणजे 1 1 1 1 बरोबर का नाही. या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे आन्सर किती आला पाहिजे, 4 आला पाहिजे. परत चेक करा, मी एक्सप्लेन करतो डिटेल मध्ये. समजा मी एक कर्व घेतलाय y = sin x. आपल्या सगळ्यांना माहिती y = sin x असा दिसतो बरोबर. आता जे स्टार्टिंग मध्ये आपण बघितलं, माझा टोटल एरिया किती यायला पाहिजे रे, टोटल एरिया 4 यायला पाहिजे का. कारण ज्यावेळी आपण याला 0 to π असं इंटिग्रेट केलं बरोबर. आणि इथं काय होतं रे आपलं, π to 2π. 0 to 2π म्हणजे माझी a1 एरियाची व्हॅल्यू किती आली होती रे, 2 आली होती. आता ही फिगर याच्याबरोबर एक्झॅक्टली सिमेट्रिकल फिगर आहे. म्हणजे माझा a2 चा आन्सर पण किती आला पाहिजे रे, 2 यायला पाहिजे. मला काय म्हणायचं कळतंय का, ज्यावेळी याला मी 0 to π इंटिग्रेट केलं होतं त्यावेळी मला आन्सर 2 मिळालं होतं. आणि ज्यावेळी मी त्याला 0 to 2π इंटिग्रेट केलं मला एरिया डायरेक्ट किती मिळाला रे, 0. पण तो 0 असतो का रे, तो 0 नसतो का. कारण हा एरिया 2 असतो, हा एरिया आपला -2 येतोय, पण एरिया निगेटिव्ह नसतो. म्हणून 2 + 2 आपण काय करतोय, त्याला 4 मध्ये कन्वर्ट करतो. तो एरिया 0 होत नाही. आता एक्झॅक्टली कसं काय, मला काय म्हणायचं आपण हे प्रॅक्टिकली चेक करून बघूया. मला सांगा, आपण काय केलं, 0 to π इंटिग्रेट केलं बरोबर, हो की नाही.
आता ज्यावेळी मी एरिया A1 फाइंड केला 0 टू पाय मध्ये तो एरिया किती आला रे 2. आता चेक करून बघू पाय टू 2 पाय मध्ये तो एरिया किती आला पाहिजे रे 2च यायला पाहिजे. आपण चेक करूया काय करणार आहे इंटिग्रेशन फ्रॉम व्हॉट इज इट पाय टू 2 पाय ऑफ व्हॉट एक्झॅक्टली इट इज sin ऑफ x dx. बरोबर आहे का रे. आता मला सांगा sin x इंटिग्रेशन काय असतं मायनस ऑफ cos x रेंजिंग फ्रॉम व्हॉट पाय टू 2 पाय. मला काय म्हणायचं कळतंय का रे. आता चेक करा परत मी एक कॉन्सेप्ट ड्रॉ करतो युनिट सर्कलचा. इथे किती असतो रे आपला किती असतो सांगा 2 पाय असतो बरोबर. 2 पाय म्हणजे किती असतो आपला 0. इथे किती असतो रे आपला 90 बरोबर. इथे किती असतो आपला पाय आणि इथे किती असतो आपला सांगा 3 पाय बाय 2 बरोबर आहे का रे. चेक करा आता मला सांगा अकॉर्डिंग टू द रूल ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन बरोबर हो की नाही काय मिळेल आपल्याला मायनस साइन विल रिमेन ॲज इट इज. इथे काय मिळेल अप्पर लिमिट म्हणजे किती x च्या ठिकाणी मी 2 पाय टाकणार अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट x च्या ठिकाणी किती टाकणार रे पाय टाकणार is equals to minus sign will remain as it is. आता चेक करा या पर्टिक्युलर पॉइंट्सला माझे कोऑर्डिनेट काय ते सांगा 1, 0. x कोऑर्डिनेट विल रिप्रेझेंट cos and y कोऑर्डिनेट विल रिप्रेझेंट sin. का हा युनिट सर्कल आहे ना म्हणजे त्याची रेडियस 1 आहे याची रेडियस 1 आहे म्हणजे हे कोऑर्डिनेट म्हणजे ही व्हॅल्यू माझी 1 झाली आणि हा x ऍक्सिस वरती आहे म्हणून त्याचा y कोऑर्डिनेट 0 झाला. म्हणजे माझी cos 2 ची व्हॅल्यू किती येते रे 1 मायनस. आता चेक करा cos पाय ची व्हॅल्यू आता इथे चेक करा आपण इथे आलो हा युनिट सर्कल म्हणजे हे डिस्टन्स किती आहे रे माझं 1च आहे बरोबर. पण आपण इथे काय लिहितो तो निगेटिव्ह x ऍक्सिस वरती म्हणून त्याला -1 लिहिला. x कोऑर्डिनेट विल रिप्रेझेंट cos y कोऑर्डिनेट विल रिप्रेझेंट sin. मग मला सांगा या cos पाय ची व्हॅल्यू किती आली रे -1 म्हणजे चेक करा हे आन्सर किती मिळालं मला -1 मिळालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला हे मायनस साइन असंच राहिलं. इथे काय मिळालं मला 1 म्हणजे माझा एरिया किती मिळाला रे -2. पण एरिया निगेटिव्ह असतो का रे नाही म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार मॉड मध्ये जाणार म्हणजे आपल्याला एरिया किती मिळणार रे 2 म्हणून माझं A2 चं पण आन्सर किती आलं रे 2 म्हणून माझा जो टोटल एरिया आला टोटल एरिया तो किती आला रे सांगा A1 A2 A1 चा आन्सर आहे 2 A2 चा पण आन्सर आला आता 2 म्हणून माझा टोटल एरिया किती मिळाला रे मला 4. म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी मी आता सांगितली कोणती प्रॉपर्टी सांगितली ती चेक करा. हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा इंटिग्रेशन फ्रॉम A to B ला मला जायचं होतं तर मी काय केलं त्याला आधी A to C केलं त्याचा आन्सर 2 आलं आणि नंतर C to B केलं त्याचा पण आन्सर -2 आला पण एरिया निगेटिव्ह नसतो म्हणून त्याला मॉड मध्ये टाकलं म्हणून याचा आन्सर 2 याचा आन्सर 2 म्हणजे माझा टोटल एरिया किती आला रे 4. म्हणजे ही प्रॉपर्टी पण मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवली. मला काय म्हणायचं कळतंय का 0 to पाय इंटिग्रेट केला आन्सर आलं 2 बरोबर. पाय to 2 पाय इंटिग्रेट केला आन्सर आलं 2. 0 to 2 पाय डायरेक्ट इंटिग्रेट केला आन्सर 0 येतं का कारण हा 2 आणि हा मॅथ्स त्याला -2 कन्सिडर करतो पण हा एरिया निगेटिव्ह नसतो म्हणून हा एरिया मॉड मध्ये टाकायचा पॉझिटिव्ह एरिया आणि टोटल आन्सर बिकम्स 4. मला वाटते आता तुमचा हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ओके ठीक आहे.